नमस्कार श्रोते हो. सर्व दत्तभक्तांना माझा नमस्कार. श्रीपाद श्रीवल्लभांचे हे संक्षिप्त चरित्र आहे. श्रीपाद श्रीवल्लभांच्या प्रेरणेने श्री हरिभाऊ जोशी नेटुरकर भाऊ महाराज यांनी हे संक्षिप्त चरित्र लिहिले आहे. मला हे चरित्र वाचन करून दत्तभक्तांपर्यंत पोहोचवावे असे मनात आले. श्रीपाद श्रीवल्लभांचा मूळ चरित्रामृत ग्रंथ विस्ताराने मोठा आहे, तेव्हा हे संक्षिप्त चरित्र कमी वेळात दत्तभक्तांना ऐकवता येईल या हेतूसह यूट्यूब चॅनलवर मी प्रथमच प्रयत्न करत आहे. यानंतर या संक्षिप्त चरित्रामृताविषयी श्री हरिभाऊ जोशी नेटुरकर भाऊ महाराजांनी जी थोडक्यात माहिती दिली आहे ती ऐकून अध्याय पहिला आपण श्रवण करावा ही विनंती. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. श्री श्री गुरुवे नमः. श्रीपाद श्रीवल्लभांचा महिमा अपार आहे. त्यांच्या कृपेने श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत हा ग्रंथ मराठी भक्तांना प्राप्त झाला. हा ग्रंथ अनेक आबालवृद्धांसाठी विस्ताराने मोठा आहे. अनेक भक्तांची इच्छा होती की या ग्रंथाचे संक्षिप्तीकरण उपलब्ध व्हावे. त्यानुसार करुणामूर्ती श्रीपाद श्रीवल्लभांच्या प्रेरणेने या ग्रंथाचे संक्षिप्तीकरण झाले. या संक्षिप्त ग्रंथात संपूर्ण चरित्रामृताचे सारामृत एकवटले आहे. त्यामुळे संकटसमयी याचे पठन केल्यास हा अमृतकुंभ फलदायीच ठरेल. तसेच हा ग्रंथ नित्य पठणातही ठेवावा. सर्वांना हे संक्षिप्तीकरण वाचून श्रीपाद प्रभूंची भक्ती व तदनंतर कृपा प्राप्त होवो. श्री हरिभाऊ जोशी नेटुरकर भाऊ महाराज. अध्याय पहिला. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. श्री व्याघ्रेश्वर शर्माचा वृत्तांत. सुमारे 700 वर्षांपूर्वी दत्तप्रभूंचा श्रीपाद श्रीवल्लभ हा अवतार आंध्र प्रदेशातील पिठिकापूर येथे झाला. श्रीपाद श्रीवल्लभांचे समकालीन भक्त श्री शंकर भट्ट भारद्वाज गोत्रातील कर्नाटकी स्मार्त ब्राह्मण. एकदा ते उडपी येथील श्रीकृष्णाचे दर्शन घेण्यास गेले. त्यांना श्रीकृष्णाने कन्यका परमेश्वरीचे दर्शन घेण्याची आज्ञा केली. त्याप्रमाणे शंकर भट्ट कन्याकुमारी येथे गेले. अंबादेवीने शंकर भट्टांना कुरोपुरी जाऊन श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींच्या दर्शनाने जीवनाचे सार्थक करण्यास सांगितले. तिच्या आज्ञेने प्रवास करताना मरुत्वमलई हे रम्य स्थान लागले. तेथील एका गुहेत एक शांत बसलेला वाघ पाहून भीतीने एकदम ते श्रीपाद श्रीवल्लभा असे ओरडले. ते ऐकून एक वृद्ध तपस्वी आले. ते म्हणाले, हा वाघ ज्ञानी महात्मा आहे. शंकर भट्टांनी अत्यंत नम्रतेने वाघास नमस्कार केला. ते वृद्ध तपस्वी सांगू लागले, आंध्र प्रांतातील आत्रेयपूर अत्री मुनींची तपोभूमी असलेल्या ग्रामात एक विद्वान ब्राह्मण होता. त्याचा मुलगा व्याघ्रेश्वर मात्र मतिमंद होता. लोकांच्या टोचणीमुळे तो दुःखी होता. एकदा ब्राह्ममुहूर्तावर स्वप्नात एका दिव्य बालकाने त्याला हिमालयातील बद्रिकारण्यात जाण्याचा आदेश दिला. त्याप्रमाणे व्याघ्रेश्वर निघाला. वाटेत त्याला उर्वशी कुंडात स्नान करताना एक महात्मा भेटले. व्याघ्रेश्वराने त्यांना मला शिष्य म्हणून स्वीकारा अशी विनंती केली. ते महात्मा म्हणाले, श्रीपाद श्रीवल्लभांच्या कृपेनेच तू येथे आलास. तुझ्यावर स्वामींची कृपा झाली आहे. अनेक जन्मांच्या पुण्यकर्माने दत्तभक्तीचा अंकुर फुटतो व वाढत राहतो. मी आता माझ्या गुरुदेवांच्या दर्शनास जाऊन 1 वर्षाने येईन. तुम्ही गुहेत आत्मज्ञान प्राप्तीसाठी तपश्चर्या करावी. व्याघ्रेश्वर ध्यान करताना त्याचे ध्यान व्याघ्ररूपाकडेच लागले. त्यामुळे त्याला इच्छित व्याघ्ररूपच लाभले. 1 वर्षाने गुरुदेव परत आले
व ध्यानस्थ वाघास पाहून अंतर्ज्ञानाने त्यांनी ओळखले की हा वाघ व्याघ्रेश्वरच आहे. त्याला आशीर्वाद देऊन ओंकाराचा मंत्र शिकवला व श्रीपादराजम शरणम प्रपद्ये जपण्यास सांगितले. वाघाच्या रूपात कुरोपूरला येऊन कृष्णा नदीच्या तीरावर तो श्रीपादराजम शरणम प्रपद्ये हा जप करू लागला. कुरोपुरात शिष्यांबरोबर बसलेले श्रीपाद श्रीवल्लभ एकदम उठले व माझा परमभक्त मला हाका मारतो आहे म्हणून निघाले. ते कृष्णा नदीच्या पाण्यावरून चालताना त्यांची पदकमले सुंदर दिसत होती. व्याघ्रेश्वराने त्यांना चरणांवर नतमस्तक होऊन नमस्कार केला. स्वामी त्याच्यावर स्वार होऊन कुरोपूरला आले. त्या वाघातून एक दिव्य पुरुष बाहेर आला व आपले कातडे स्वामींनी स्वीकारावे म्हणून त्याने विनंती केली. स्वामी म्हणाले, हे व्याघ्रेश्वरा, तू पूर्वजन्मात मल्ल होतास. वाघांना क्रूरतेने वागवत होतास. तुझ्या दुष्कर्मामुळे तुला अनेक नीच जीवजंतूंच्या योनीत जन्म घ्यावा लागला असता. पण माझ्या अनुग्रहाने तुझे दुष्कर्म हरण झाले आहे. तुला इच्छेनुसार व्याघ्ररूप घेता येईल व सोडता येईल. हिमालयातील महान सिद्धांचे दर्शन व आशीर्वाद मिळतील. योगमार्गात प्रज्ञावंत होशील असा आशीर्वाद स्वामींनी दिला. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार. अध्याय पहिला समाप्त.